हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर पहिलं तर गुड मॉर्निंग. सांग तू कर ग. हाय कर ग सनू. ए मम्मा. इकडं इकडं बघून करायचं असतं. इकडं इकडं. इकडं मोबाईलकडे बघायचं असतं. हाय ना. हाय सगळ्यांना. तर आज सानू पण लवकर उठलेली आहे. लवकर उठली माझ्याबरोबर तिचं पण आवरून घेतलं. मग काल उशीर झाला तिला उठायला, तर काल 2-2:30 पर्यंत अशी पारुशीच होती. मग म्हणलं आज उठली पटकन तर घेऊ तिचं पण आवरून, म्हणून मी तिचं पण आवरून घेतलेलं आहे. आणि चला तर मग आता रुटीन चालू करायचं आहे आपल्याला आणि व्लॉग पण चालू करायचा आहे. तर स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. तर हे सानूसाठी मी आता अंडे उकडायला ठेवलेत. तिला आता लगेच पाहिजेलेत. हा देते थांब. गरम येतं त्यासाठी अंडे ठेवले ते. आता मी थोडंसं मला गरम पाणी करून पिते. आजपासून चहा बंद केलाय मी. बघू आता किती कंट्रोल होतो काय होतो. आज बघू ट्राय तरी करून काय होतं ते. आजपासून चहा बंद. तसं तर मी चिया सीडचं पाणी, बडीशोपचं पाणी वगैरे असं सकाळचं पिते. पण रात्री मला चिया सीड भिजवायचं लक्षातच नाही. त्याच्यामुळे आज नुसतं थोडंसं कोमट पाणीच केलंय. ओ ते देऊ ना, थांब थोडंसं गार होऊ दे. थोडंसं गार होऊ दे मग देते. तुला खायचंय? खायचंय? भूक लागली तुला? चिया सीडचं पाणी वगैरे पित असते, पण आज काय मी रात्री भिजवलंच नाही. म्हणजे आज नुसतं थोडंसं कोमट पाणी प्यावं. आणि आजपासून चहा पण टोटल शुगर बंद करणार आहे. थोडंसं वजन नियंत्रणात आणण्यासाठी. म्हणलं बघू. चला आजपासून तर स्टार्ट केलेलं आहे. इथं पाणी ठेवलं उकळायला. आणि नाश्त्याला पण असं मटकी वगैरे करणार आहे. तुम्हाला दाखवेलच मी नाश्ता वगैरे. हो देते बाबू. थोडं गार होऊ दे देते. तुला लय भूक लागली? जास्त भूक लागली? हो का? बर. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. लाईक करा, शेअर करा. तुम्ही लाईक करत नाही. एक तुमचं लाईक आणि एक सबस्क्राईब व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं. एखादं लाईक वाढलं, एखादं सबस्क्राईब वाढलं तर असं वाटतं की कोणाला तरी आपले व्हिडिओ आवडतात ते, तर करावं यासाठी प्रोत्साहन देतं. तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. इथे मी अंडं उकडून घेऊन ती सोलून वगैरे सानूला चारायला घेतलं होतं, कारण तिला भूक लागली होती. थोडं उशिरा नाही का उकडायला थोडा वेळ लागल्यामुळे थोडं उशीर पण झाला होता. मग म्हटलं आता तिला चारायला घेऊ. मग ती आपली माझ्यासोबत गप्पा मारत खात होती. तर मी इथं माझं गरम पाणी पित होते, पण तिला पण ते पाणी गरम प्यायचं होतं. जे मी करेल ते तिला करायचं असतं. मी तिला म्हणते ते इथं जवळ येऊन बस, पण ती काय बसत नव्हती. कारण तिचा हट्ट होता की मी तिथंच बसून खाते. पण मी म्हटलं ये इकडं चल. तर एक घास खाल्ला नाही तोपर्यंत पाणी प्यायचं असतं ते. आणि ते थोडंसं पाणी गरम पण लागत होतं, तरी पण तिला प्यायचं होतं. पण ती इतक्या प्रेमाने जवळ बसून खात होती ना, मग मी तिला थोडंसं पाणी देत होते. ती प्यायला मागत होती, पण ते चटका बसत होतं, तरी पण तिला प्यायचं होतं आणि ती पीत पण होती. म्हणून असं आम्ही दोघीजणी छान गप्पा मारत तिला मी असं थोडंसं काहीतरी सांगत तिला चारलं. तर तिने आवडीने खाल्लं. तर नेहमी रोज अंडं चारलं तर ती खात नाही, पण 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड वगैरे चारलं ना अंडं, तर छान आवडीने खाते. मग ते अंडं खायचं असलं तर थोडीशी पोटात भर पडली की मग काय नाटकं चालू झाली. मग चालली उठून इकडं जा, उठून तिकडं जा. मग की फिरायचं तिच्या मागं, मग तीच खाणार असं चालू झालं. म्हणजे थोडंसं आधी पोटामध्ये थोडं रिकामं झालं होतं, त्याच्यामुळं तिला खायचं होतं बसून एका ठिकाणी. आणि आता नंतरनं चालली इकडं फिरवून तिकडं फिर अशी करत होती. मग जाऊन डायरेक्टली सोफ्यावरती झोपली. सोफ्यावर झोपली आणि तिथं खायला बसली. फटके टाकीन नाही बाबा. माऊस येते. ओ ओ मनी माऊ. मनी माऊ येते रे बाबा. आई बी आई का आम्हाला गेली ना. आय 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 चालू. सानूला नाश्ता चारेपर्यंत मी इथं मटकी उकडाय टाकली होती मला नाश्त्यासाठी. तर मटकी उकडताना मी हळद आणि मीठच टाकलं होतं, एवढंच टाकलं होतं उकडायला. मग तोपर्यंत मटकी उकडून झाली होती तिचं खाऊन होईपर्यंत. मग आता आपण पण नाश्ता करावा. तर मी मीठ हळद
टाकून उकडलेली मटकी आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता थोडीशी काकडी, टोमॅटो अर्धा आणि छोटा कांदा असं बारीक कट करून खाणार आहे. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकू शकतो, पण मी उकडताना टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय टाकत नाही. नाहीतर आपण लिंबू पिळून पण खाऊ शकतो याच्यात. तर लिंबूने जास्त डोकं वगैरे दुखल, त्याच्यामुळे मी काय लिंबू खाणार नाही. मी आजचा असा काय नाश्ता केलेला आहे आणि आज हाच नाश्ता खाणार आहे मी. आणि दुपारी पण काय जेवणार आहे आणि किती प्रमाणात जेवणार आहे ते पण सांगणार आहे. हा नाश्ता एकदम पौष्टिक आणि खाण्यासाठी एकदम चांगला लागतो. ह्याच्या आधी पण मी हा नाश्ता करत होते, जेव्हा मला सानू व्हायच्या आधी नाही का मी हा नाश्ता करत होते आणि त्याच्याने तब्येत पण अशी मेंटेन वगैरे राहत होती. पण नंतर सानू झाल्याच्या नंतरनं असलं काही करण्यातच आलं नाही. म्हणलं आता आजपासून आपण सुरुवात करावी, असंच नाश्ता वगैरे असं काहीतरी करून खायला पाहिजे आपण, नाहीतर तेलकट वगैरे. आणि काय होतं, तब्येत भरपूर झाली आणि मग दम वगैरे लागतो. मग त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं तरी आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता सानू पण 2 वर्षाची व्हायला लागली, म्हणलं थोडंसं खेळते ती, म्हणलं मग आपण आपल्याकडे पण थोडंसं लक्ष द्यावं. म्हणून मी आता असंच नेहमीच आता रोजचं काहीतरी वेगळा मूग वगैरे असं मटकी वगैरे असा नाश्ता करणार आहे. आणि हा नाश्ता एकदम उत्तम आहे, बिना तेलाचा, न ते म्हणजे नाही का मसाले विसाले न वापरता केलेला नाश्ता आहे. तर इथं आता सानू माझ्या वडीलला इथं नारळ सोलून फोडत होते, तर ती लगेच फुलपात्र घेऊन येऊन बसली होती की नारळातलं पाणी प्यायचं. तर ती नेहमी तशीच करते, ते नारळ सोलून फोडायला लागले की लगेचच येऊन ती बसते की नाही का फुलपात्रामध्ये पाणी प्यायचं नारळाचं, म्हणून ती घेऊन येते आतमधून. मग ती बसली तर ती इतकी छान की नाही का कधी फोडतात आणि मी कधी पिते. पण तिचं बॅड लक की ते नारळ आतमधनं ना थोडंसं खराब निघलं, म्हणजे असं त्याचं पाणी जे आहे ना थोडंसं घट्ट झालं, म्हणजे नासकं निघलं असं म्हणतात ना, तसं ते खराब निघलं. मग तिला ते एवढं सांगितलं आणि मग मी तिला थोडंसं सांगितलं की पाणी खराब आहे वगैरे म्हणून. मग ती बसली शांत, अशी काही एवढं हट्ट वगैरे केलं नाही. नंतर मी इकडं कपडे धुवायला गेले, ऊन पडलं होतं आज म्हणून मस्त असे छान असे कपडे धुतले. कारण किती 2-4 दिवसानंतर आमच्या इकडं ऊन पडलं होतं, म्हणलं कपडे धुवावे पहिले, म्हणून मी कपडे धुतले. ऊन बाहेर पडले म्हणून म्हणलं पहिले कपडे धुवायला गेले, घरातच असंच ठेवून. तर किचन वाटा असा झालेला आहे. मग आता कपडे पण धुणं महत्वाचं होतं, कारण 2-3 दिवस नुसतं आवाळा होत होता आणि चांगलं ऊन पडले म्हणून कपडे पहिले धुतले, म्हणलं नंतर घरातलं करता येईल. तर मग हे रात्री साफ केलेले भांडे येतं एवढे, आता हे भांडे लावायचे नाही, आता किचन वाटा वगैरे साफ करते. पण त्याआधी सानूला जेवायला घालते, जरा 1-1:30 वाजले, त्याच्यामुळे तिला आधी जेवायला घालते. तिला झोपवते, मग बाकीचं कामाला सुरुवात करते. मी, सानू आणि माझी आत्या मी जेवायला बसले. जेवणामध्ये आहे काकडी, चपाती, एक भेंडीची भाजी आणि दही. तर सानूचा ताव चाललाय दहीवरच नुसता, दही आणि काकडी. काय खायचंय, काय खाती? या जेवायला म्हणा, या जेवायला म्हण ना, या नीट मोठ्याने म्हणायचं, या जेवायला. हा, तर या जेवायला. होय, जसं काय मला पैसेच देणार आहोत. गाय लावलेले बाहेर किती देता? द्या 100 रुपये. आता माझं काम वेळ काढून मी काय त्यांची असते का? होय, डाय त्यांची असते. 2 मागता येत 40 रुपये डाय, 60 रुपये माल आहे. 60 रुपये द्या, डाय तुमची हा, कारण माझं काम सगळं ठेवून मी तुम्हाला नटवायले. आधीच अर्धा चंद्र फेल तुमचा. ते ऑइल घे होता, फरक काय म्हणते का तुम्ही? रिव्ह्यूज तर टाकलेत बाबा, मी लावते पिल्लू, तू नाही लावायचं. काय म्हणते? हा, फरक काय म्हणतात, 15 दिवसात पडतो आणि केस येतात का गळायचे कमी येतात? गळायचे कमी होऊन मग येत असतील. करा ऑर्डर का कॅश ऑन करते का? कॅश आधी द्यायची. ए, कात्री लागते सानू, तसं नाही करायचं बाबा.
असा आगाऊपणा नाही करायचा बेबी. बेबी बघा, बेबीने काल नखपाली सगळा ते कोणी काढलं पिल्लू? वो 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 ए सानू, काय रगेल रगेल? पप्पू नाही, पप्पा म्हणायचं, पप्पा. हा. ए सानू, भू. डोक्याला लावले ती भू. पप्पा भाऊ करतात पिलू तुला? कर बर पप्पाला भाऊ कर. ए सानू, सानू काय करते पप्पू? हा काय करते? खेळ. इथं मी त्यांना बडबड करत करत त्यांना थोडं डाय लावून दिली. बडबड केली किंवा नाही केली हे काम मलाच करावं लागणार होतं, कारण नेहमी तर डाय मीच लावते. पण म्हटलं आता बघू आपण, हे नाही का माझं काम राहिलेलं होतं. कामाला तर कोण मला मदत करणारच नव्हतं, पण म्हटलं त्यांना त्यांचं काम आलं की डाय लावून दे मला वगैरे म्हणून. पण शेवटी मलाच ती लावावी लागणार होती, पण मी म्हटलं बघू चेष्टा करावी म्हणून मी म्हटलं थोडीशी त्यांना बडबड केली आणि त्यांना डाय लावून वगैरे दिली. आणि नंतर ना मी परत रिटर्न माझ्या कामाला लागले. काम वगैरे सगळं आवरलं. मग 5 वाजता मी अशी ग्रीन टी घेतली, कारण आता चहाला ऑप्शन म्हणून ग्रीन टी चालू केली आहे. म्हणलं आता जितके दिवस होईल तितके दिवस तरी आपण आपले नियम थोडेसे पाळावे आपल्यासाठी, स्वतःसाठी. दुसऱ्यासाठी कोणासाठी नाही, पण आपल्या स्वतःसाठी तरी थोडं आपलं शरीर व्यवस्थित केलं पाहिजे यासाठी. तर इथं मी नंतर 5-6 वाजता, 5:30 पावणे 6 वाजता मग भाजी निवडायला घेतली, कारण एकदा भाज्या निवडून घेतल्या की सकाळची मात्र गडबड होत नाही. आणि जर सकाळी एखादी भाजी करायची झाली तर मग निवडणार कधी, काय करणार कधी, त्यापेक्षा म्हणलं आता निवडून घ्याव्या म्हणून 6 वाजता मी भाजी निवडायला बसली. तर इथं मी मेथीची भाजी, कोथिंबीर झालं तर गवार वगैरे अशा काही भाज्या घेऊन आले होते निवडण्यासाठी. आणि मी आणि माझ्या आत्या दोघीजणी मिळून ती भाजी निवडून घेत होतो, कारण इथं कोथिंबीर खूप बारीक 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 काड्या होत्या. कवळी होती पण बारीक काड्या होत्या अशा, मग ती जरा किचकट होती निवडायला वगैरे. आणि सानू पण आली इकडे खेळत होती, तर मग तिला बघत बघत आम्ही दोघीजणी इथं भाजी निवडत होतो. तर आजच्या पुरतं एवढंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा.